मंडळी, आज शिवसेना कुणाची आणि पक्ष कुणाचा आणि धनुष्य बाण हे चिन्ह कुणाचं? मंडळी, निवडणूक आयोगाने दबावाखाली येऊन चिन्ह आणि पक्षाचं नाव हे एकनाथ शिंदेंना दिलं होतं का? ते बेकायदेशीर होतं का? ते बेकायदेशीर होतं असं शिवसेनेचे सल्लागार वकील असीम सरोदे यांचं मत आहे. आज नेमकं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय घडलं? आज 12 नोव्हेंबर, आज तारीख पे तारीख जशी झाली तशी आजची एक तारीख होती. आजच्या सुनावणीत काय घडलं ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता मंडळी शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. दिनांक 21 जून, आपल्याला तारीख ठाऊक असेल, अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, 2022. 21 जून 2022ला एकनाथ शिंदे महाराष्ट्रात मुंबईत अचानक नॉट रिचेबल झाले होते. मग ते कुठे गेले? तर ते आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी पोहोचले. मग त्यानंतर काय काय घडलं, काय काय प्रकार झाले, कशी सत्ता स्थापन झाली, हे सर्व आपल्याला ठाऊक आहे. आज आपल्या सर्वांसाठी महत्वाचं हे आहे की या प्रकरणात तारीख पे तारीख करत करत आज जवळपास 3 वर्ष झाले आहेत, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेळ झाला असेल. परंतु पक्ष कुणाचं आणि शिवसेनेचं चिन्ह कुणाचं हा न्याय अजूनही सुप्रीम कोर्टाने दिला नाही. शिवसेनेतर्फे वारंवार हे प्रकरण निकाली काढण्यासाठी विनंती करण्यात आली आणि अखेर आज 12 नोव्हेंबर ही तारीख कोर्टाने दिली होती. कदाचित ही शेवटची तारीख पडेल, आता अंतिम निकाल आपल्या कानावर येईल असं सर्वांना वाटत होतं. परंतु आज देखील या प्रकरणाचा अंतिम निकाल मंडळी लागला नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होऊन जवळपास दिवसात जर मोजायचं झालं मंडळी, तर एक लक्षात घ्या, जवळपास 1240 दिवस झाले आहेत. किती? 1240 दिवस, म्हणजेच 3 वर्ष 5 महिने लोटले, परंतु अंतिम निकाल अजूनही सुप्रीम कोर्टाने दिला नाही. मंडळी, या बातमीवर विश्लेषण करणं म्हणजे नेमकं आतापर्यंत अनेकदा तारखा पडल्या, त्यात प्रत्येक वेळी काय झालं हे ऐकण्यात सामान्य नागरिकांना काहीही रस नाही हल्ली, कारण वेळ खूप होऊन गेलेला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाचा हा विषय आहे. दोन्हीही गटाच्या समर्थकांना अंतिम निकाल हवा आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा जीव अतिशय टांगणीला लागला आहे, कारण ते म्हणतात की आमची बाजू सत्याची आहे. बघा, पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत, त्यामुळे कोणालाही वाटेल, कुठल्याही पक्षाला वाटेल की पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे पूर्वीचं यावं. आता केव्हा काय झालं, कोणत्या वकिलाचा काय युक्तिवाद आतापर्यंत झाला, किती कागदपत्रे पुरावे दोन्ही गटाने सादर केले, वगैरे वगैरे वगैरे, या भागड कथेचं पलाळ मांडण्याऐवजी आज थेट मुद्द्यावर येणं गरजेचं आहे. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, न्यायालयात जाणाऱ्या सर्व प्रकरणांमध्ये, जितकेही प्रकरणं या देशातले असतील, सर्व प्रकरणांमध्ये अर्थातच एक पार्टी सत्य असते आणि दुसरी पार्टी असत्य असते, हे आपल्याला ठाऊक आहे, साधं सरळ गणित आहे. परंतु कोण कशा प्रकारे पुरावे आणि संदर्भ देऊन युक्तिवाद करतो, त्यांचे वकील युक्तिवाद करतात, आर्ग्युमेंट करतात, त्यावर अंतिम निकाल अवलंबून असतो. यातली प्रमुख एक गोष्ट लक्षात घ्या, असत्याला सत्य ठरवायचं असेल मंडळी तर भरपूर वेळ लागतो, खूप नाटकं करावी लागतात, मग अनेक दिवस, महिने, वर्ष लागू शकतात, परंतु सत्याची बाजू मांडण्यासाठी अगदी अल्प कालावधी लागतो, कारण सत्याला पुरावे जबरीने गोळा करण्याची गरज भासत नाही, ऑलरेडी पुरावे असतात सत्याकडे. परंतु असत्याला सत्य साबित करायचं असेल तर अनेक कागदपत्रांची उलथापालथ करावी लागते, अनेक नाटकं करावी लागतात, कारण ती बाजूच खोटी असते मंडळी. जी बाजू बेकायदेशीर आहे, ती बाजू असत्य आहे, त्या गटाला, त्या पार्टीला, त्या पक्षाला सत्ताधारी पक्षाचं पाठबळ असल्याने, अर्थात केंद्रातून पाठबळ असल्याने, पाठिंबा असल्याने सर्वोच्च न्यायालयावर दबाव येतो आहे का? आणि म्हणूनच मग या प्रकरणात तारीख पे तारीख मिळते आहे का? कारण मागील तारखेला उद्धव ठाकरे यांच्यातर्फे युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील, प्रख्यात वकील, सुविख्यात वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं की आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला फक्त 45 मिनिटे हवी आहेत, पाऊण तास.
अर्थात 45 मिनिटं आम्हाला पुरेशी आहेत, आम्ही सर्व काही सांगून टाकू तुम्हाला. परंतु या उलट एकनाथ शिंदे यांच्या पक्षातर्फे वकिलांनी किती काळ लागणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. पण आज असं कळलं की त्यांनी यापेक्षा जास्त वेळ मागितला आहे. यामध्ये आणखी साधारणपणे सखोल विचार जर केला मंडळी, तर कपिल सिब्बल यांचा आत्मविश्वास ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतो तो अफलातून आहे. अफलातून आहे. अनेकदा पुढच्या माणसाच्या अशा आत्मविश्वासाला प्रतिस्पर्धी घाबरत असतो, हे लक्षात घ्या. साधं खेळाचं मैदान घ्यावं, साधं खेळाचं मैदान. आत्मविश्वास फार महत्वाचा असतो, तो कपिल सिब्बलांमध्ये आहे. आणि मग अशा वेळी अनेकदा पळवाट काढणे किंवा वेळ मारून नेणे असे प्रकार घडतात. कोण घडवतात? विरुद्ध पक्ष. ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं म्हणणं देखील हेच आहे. आज जी कोर्टाने तारीख दिली ही तारीख देखील निघून गेली. 12 नोव्हेंबर गेली, संपला दिवस. येत्या 2-3 दिवसात काय घडतं ते बघण्यासारखं आहे. उद्या अंतिम सुनावणी होणार का, आणखी तारीख पडणार हे निश्चित सांगता येत नाही. परंतु तारीख मिळाली आहे. पुन्हा तारीख पे तारीख मंडळी. सांगतो तुम्हाला पुढे. आणखी एक गंभीर गोष्ट लक्षात घ्या. आपल्या देशातील सुप्रीम कोर्टात जवळपास 90,000चे वर प्रकरणं प्रलंबित आहेत. यातली अनेक प्रकरणं अतिशय महत्वाची असतील मंडळी. कित्येक लोक जेलमध्ये चढत असतील. त्यात SIR सारखं देखील प्रकरण आहे. या शिवसेना प्रकरणात सुरुवातीला अतिशय नाट्यमय घडामोडी झाल्या, तुम्हाला ठाऊक आहे. ते महानतम माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांनी देखील सत्ता पक्षाची बाजू धरली असं बोलल्या जात होतं. आजही बोलल्या जातं. राहुल नार्वेकर स्पीकर यांनी देखील हेच काम केलं. त्यानंतर निवडणूक आयोगाची महती तुम्हाला माहिती आहे, ते नव्यानं सांगण्याची गरज नाही. तशा बातम्या रोजच आपण वाचत आहात, ऐकत आहात, बघत आहात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह हे चोरून घेतलं आणि सरकार स्थापन केलं. ही घटना सत्य आहे की असत्य ते शेवटी न्यायालय ठरवेल. परंतु आजच्या तारखेला महाराष्ट्रात फिरून जर तुम्ही जनता दरबार घेतला आणि प्रत्येक माणसाला विचारण्याचा मीडियाने प्रयत्न केला आणि अशा प्रकारे प्रश्न केला, तर ही चोरी झाली आहे असंच लोक बोलतील. त्यामुळे आपसुकच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सामान्य नागरिकांची सहानुभूती आहे प्रचंड. जर हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदेपुढे मोठमोठे प्रश्न निर्माण होतील. एकतर केंद्रातील ज्या सत्ता पक्षाने एकनाथ शिंदेंना अनैतिक मार्ग शोधण्यासाठी, अनैतिक कार्य करण्यासाठी परावृत्त केलं, तो पक्ष शिंदेंची साथ सोडून देईल. पक्ष चिन्ह गेलं, नाव गेलं तर मग काय शिल्लक आहे? किंवा सरळ सांगायचं झाल्यास शिंदेंना भाजपामध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही, असं अनेक राजकीय विश्लेषक महाराष्ट्रात सांगतायत. किंवा तिसरा पक्ष शिंदेंना नव्याने उभा करावा लागू शकतो वेगळ्या नावाने. परंतु यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल जर का लागला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे कशा प्रकारे जनतेपुढे जातील आणि जिंकतील हे बघणं अतिशय आश्चर्यकारक ठरणार आहे. आजच्या तारखेला कोर्टात काहीही विशेष असं घडलं नाही मंडळी, काही घडलं नाही. तारीख पे तारीख, अशीच गंमत एक तारीख आजही येऊन गेली असं म्हणायला हरकत नाही. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुन्हा तारीख पे तारीख मिळाली आहे. पुढील सुनावणी ही 21 जानेवारी 2026 ला होणार. आज हे कोर्टानं सांगितलं आणि ही तारीख दिली मंडळी. बघा किती आश्चर्य आहे. आधीच 1 लाख केसेस प्रलंबित आहेत कोर्टामध्ये. असा आमचा हा देश असाही आहे. असत्याला सत्य साबित करण्यासाठी वेळ घेतला जातो आहे का ते तुम्ही ठरवा आणि अवश्य कमेंट करून सांगा मंडळी. आणि सत्य साबित करायला वेळ नसतो लागत, असत्याला साबित करण्यासाठी अनेक काळ लागतो, वेळ लागतो. असो मंडळी, तुर्तास थांबतो. आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा. कारण तुमच्या प्रतिभेची आणि विचारांची चाचणी खरं पाहिलं मंडळी तर कमेंट बॉक्समध्येच होते आणि कळते आम्हाला. आणि फार खरं बोलता तुम्ही, सत्य बोलता, आम्ही अनेकदा हे बघत असतो. फक्त कमेंट करताना एक गोष्ट ध्यानात ठेवा मंडळी, आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहता ते आवर्जून नमूद करा, म्हणजे आम्हाला थोडं बरं वाटतं. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी मंडळी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.